प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आजच लातूर जिल्ह्यातून आलं आहे आणि अशाच प्रकारची पत्र लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातून जारी होतील। या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया। महत्त्वाच्या सूचना। या पत्रात अनेक आधीच्या पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे। आपल्याला माहिती आहे की खाजगी, शासकीय, महानगरपालिका आणि समाजकल्याण विभागाच्या शाळा महाविद्यालयांचा कार्यकाळ एप्रिल 30 रोजी संपला होता। ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये संपला होता त्यांनाही एप्रिल 30 रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते। त्यांना 1 जुलै किंवा त्यानंतर रुजू करून घेण्याचं सांगण्यात आलं होतं। आता या नव्या पत्रानुसार कार्यमुक्त केलेल्या विद्यार्थ्यांना 1 जुलै 2025 पासून रुजू करून घ्यावे किंवा शाळा महाविद्यालये ज्या तारखेपासून सुरू झाली आहेत त्या दिवसापासून विद्यार्थ्यांना कामावर बोलावता येईल। रुजू होण्याची तारीख। काही ठिकाणी शाळा 16 जूनपासून सुरू झाल्या आहेत। अशा शाळांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत। मी यापूर्वी तुम्हाला 1 जुलै रोजी जॉईन करायला सांगितलं होतं, पण या नव्या पत्रानुसार तुम्ही 16 जूनपासूनही जॉईन करू शकता। त्यामुळे ज्या ठिकाणी 16 जूनला तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी रुजू व्हावं, जेणेकरून तुम्हाला पगारासंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही। सोलापूर जिल्ह्यातील स्थिती। आज मला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून एक फोन आला होता। त्यांनी सांगितलं की त्या तालुक्यात शिक्षण विभागाकडून एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे। असं होत असेल तर ही आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी खूप चांगली गोष्ट आहे। तुमची नियुक्ती ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा इतर कोणत्याही आस्थापनेवर झाली आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।